लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची बँकांकडून अडवणूक सुरू झाली आहे। बँकेत खाते काढायचं असलेल्या कमीत कमी 1 ते 2,000 रुपये खात्यात शिल्लक ठेवावे लागणार आहेत। त्यामुळे बहिणींपेक्षा बँकांचं या योजनेमुळे मालामाल होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा एक हप्ता बँकांना 1 ते 2,000 रुपये किमान शिल्लक ठेवण्याची बँकांची अट। बँकांच्या अटीमुळे मुख्यमंत्र्यांच्या बहिणी मेटाकुटीला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सामील होण्यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत महिलांची लगबग सुरू आहे। योजनेचे 1,500 रुपये थेट बँक खात्यात येणार असल्यानं बँकेचं खातं असणं गरजेचं आहे। आता या योजनेत बँकांचा मोठा अडथळा निर्माण झालाय। राष्ट्रीयकृत बँका खात्यामध्ये किमान 1 ते 2,000ची शिल्लक ठेवायला सांगतात। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता येण्याआधीच बँकेत किमान 1,000 ते 2,000 रुपये ठेवावे लागणार आहे। त्या न्यायानं लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता हा बँकांमध्येच राहणार आहे। लोकशाही मराठीनं वेगवेगळ्या बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली। त्यांनी कॅमेऱ्यावर काही बोलण्यास नकार दिला, मात्र ऑफ द रेकॉर्ड त्यांनी मिनिमम बॅलन्सची अट मात्र कायम असल्याचं सांगितलंय। मी आता युनियन बँकेबाहेर उभा आहे। या बँकेत महिलांना खातं उघडायचं असेल तर किमान 1,000 रुपये शिल्लक ठेवण्याचं आवश्यक असल्याचं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। त्यामुळे महिलांना याचा किती फायदा होईल माहिती नाही, पण बँकांचं मात्र चांग भलं होणार आहे। याबाबत लोकशाही मराठीनं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधला। या योजनेच्या वाटेतील या अडथळ्याबाबत मुख्यमंत्री राष्ट्रीयकृत बँकांशी चर्चा करत असल्याचं तटकरे यांनी म्हटलंय। कुठल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या आणि स्टेट बँकांच्या संदर्भातल्या जर काही अडचणी आल्या तर सन्मान्य मुख्यमंत्री किंवा सन्मान्य अर्थमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा आम्ही त्या संदर्भातली एक बैठक घेऊ। पण साधारणपणे आता जिल्हाधिकारी आणि आयुक्त यांच्या स्तरावर अनेक बँका ज्या आहेत ह्या व्यवस्थित पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत। जनधन खातं असलेल्या महिलांना शून्य शिल्लक ठेवण्याची सुविधा आहे, ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब आहे। पण या योजनेमुळे लाडक्या बहिणींना होणाऱ्या फायद्यापेक्षा बँकांनाही मोठा फायदा होणार आहे, हे मात्र अधोरेखित झालंय। महेश महाले आणि सूरज दहाडसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।